शुभ स्वागतम। चला सामना त्वरित चालू करायचा आहे दोन्ही टीम। षटक क्रमांक 1 साठी सचिन असवले मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाचा खेळाडू। षटक क्रमांक 1 साठी सज्ज होईल पंचांचा इशारा। सामन्याला होईल सुरुवात। प्रदीप शिंदे, अशोक पवार सर दोन्ही पंच। आघाडीचे फलंदाज श्रीकांत आणि अक्षय। श्रीकांत निवडून घे ऑन स्ट्राइक। सामन्याला होईल सुरुवात। पहिला चेंडू श्रीकांत यांच्यासाठी पहिला चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न। चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय आणि ज्या दिशेला गोपीदादा सूर्यवंशी साहेब अगदी गोल्डन मॅन ऑफ पाटण तालुका त्यांच्या कटआउटला चेंडू जाऊन अगदी आदळला जातोय। धावांचा श्री गणेश होत असताना टीम कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी। फुलर लेनचा चेंडू स्लॉट मध्ये होता। इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट। चेंडू सीमा रेषा पार मिड विकेटला फेकून दिलाय। फलंदाज श्रीकांत निवडुंगे यांच्या बॅट मधून बॉस चषक षटकार। व्हॉट अ शॉट दॅट इज। फुलर लेनचा चेंडू होता अक्षरशः अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला खेचून मारलाय। साळकेवाडी गावचा ब्रँड दाखवणारा हा फटका पाहायला मिळतोय। समोर गोलंदाज जर पाहिलं तर अगदी मराठा वॉरियर्स जुळेवाडी ते देखील चाणक्य आहेत। अगदी त्यांच्याकडे देखील लेदर क्रिकेटचा अनुभव, परंतु समोर जर पाहिलं तर मातबर खेळाडू। वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू सोडून दिलाय। यष्टीरक्षक रवी बोरगे अगदी हा चेंडू पकडतील। पंचांचा इशारा व्हाईट बॉल। षटकाराचा दबाव पाहायला मिळतोय। अगदी अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय। एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये 8 धावा धाव फलकावर। हा चेंडू देखील विकेट करण्याचा प्रयत्न। यस अगदी पंच कळवतात गोशांकी क्षेत्रामध्ये बॉस यांच्या कटआउटला चेंडू अगदी चेंडू देखील बॉस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय। एक सिंगल धाव। श्रीकांत पोहोचलेत 8 धावांवर। टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 9 धावा। वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे व्हाईट बॉल। अगदी वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ज्या वेळेला क्रिकेटमध्ये तुम्ही वेगाने चेंडू हाताळता तुमची दिशा तुमचा टप्पा हा अचूक असणं गरजेचं आहे। कमी गतीने टाकलेला चेंडू अगदी ओव्हर पिच प्रकारचा चेंडू निर्धाव चेंडूचे होते सांगता। यस अगदी निर्धाव चेंडू हाताळला जातोय सचिन असवले यांच्या माध्यमातून। 2 चेंडू शेष असतील पहिल्या षटकातील। टीमची धावसंख्या कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी बिनगडी बाद 10 धावा। फुलर लेनचा चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय। क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र चेंडू अगदी गेल यष्ट्यांचा वेध। श्रीकांत यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय। सचिन असवले याने पहिला धक्का दिलाय टीम कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी संघाला। सचिन असवले यांना पहिलं यश। श्रीकांत 8 धावांवर त्रिफळा बाद। काय चेंडू हाताळला गेलाय। अगदी या षटकामध्ये जर पाहिलं तर श्रीकांत यांनी एक षटकार जरूर ठोकला होता, परंतु त्या षटकाराचं प्रत्युत्तर पहा काय कोणत्या प्रकारे दिले। सचिन असवले पंचांच्या डाव्या बाजूने अगदी ओव्हर द विकेटने अगदी ऑफ स्टंपला चेंडू जाऊन आदळलाय। चांगली दिशा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सचिन असवले मॅन फॉर मराठा वॉरियर्स जुळेवाडी पहिला धक्का दिलाय। चांगली गोलंदाजी। 5 चेंडू अखेर 10-1। टीम कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी दोन्ही पाटण तालुक्यातील संघ पाहायला मिळत आहेत। 2 गाव 1 संघ मर्यादित। नवीन फलंदाज अमोल साळके साळकेवाडी गावचे खेळाडू आहेत। शेवटचा चेंडू अगदी सामना करतील। 1 टू गो। शेवटचा चेंडू अगदी यष्ट्यांवर आदळेल। काय गोलंदाजी राहिले। अचूक टप्पा वेगवान मारा। सचिन असवले यांनी सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करून ब्रेस मात्र इथे पूर्ण केले। दुसरा धक्का दिलाय। फलंदाज अमोल गोल्डन डकचा शिकार ठरतील। टीमची धावसंख्या 2 गडी बाद 10 धावा। प्रथमतः फलंदाजी करत असताना कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी अगदी
सळवे 11 आणि जुळेवाडी संघ मात्र काय गोलंदाजी करत असताना सचिन असवले पहिल्या 4 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या होत्या. हा रिप्ले पहा. अगदी आधीचा चेंडू जर पाहिला तर ऑफ स्टंपला आदळला होता आणि हा चेंडू जर पाहिला तर अगदी लेग स्टंपला आदळलाय. वेल बोल्ड सचिन असवले. अगदी ज्या प्रकारे दोन अँगल मध्ये ओमसाई एमटीसी ने हा रिप्ले दाखवलाय. अगदी पहा रे बेल्सचा विचार केला ना तर बेल्स उडून अगदी यष्टीरक्षक रवी बोरगे यांच्या डोक्यावरून बॅनरवर आदळले आहे आणि 12वा खेळाडू देखील हसतोय. अगदी वेद चव्हाण आहेत आमच्याकडे आमच्या बरोबर 12वा खेळाडूच्या भूमिकेमध्ये. इयत्ता 9वी आणि गाव जर पाहिलं तर चाळकेवाडीचे आहेत आणि 12वा खेळाडू ते देखील मोठ्या स्क्रीनवर सामना पाहताना एन्जॉय करतायत. अगदी 12व्या खेळाडूला एवढ्या मोठी स्क्रीन उपलब्ध करून दिली आहे. बॉस चषक 2024 कौतुक व्हायला पाहिजे. आयोजन कमिटीचं देखील 2 धक्के मात्र दिले आणि पहा बेल्सचा विचार केला तर बेल्स अगदी बॅनरला जाऊन आदळले आणि तिथे मात्र जर पाहिलं तर बॅनर देखील थोडासा फाटलाय. हे आहे वेग सचिन आसवले यांच्या गोलंदाजीचा वेग. चला थोडासा फास्ट करूया प्लीज. नवीन फलंदाज सूरज चाळकेवाडी गावचा खेळाडू. सूरज चाळके आणि त्यांच्या साथीला आहेत अक्षय सलतेवाडी. अक्षय सलते पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न अगदी 1 धाव प्राप्त होईल. षटक क्रमांक 2 साठी रवी बोरगे आलेत. मॅन फ्रॉम सळवे. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली गत रविवारची स्पर्धा. सर्वोत्तम फलंदाज त्या स्पर्धेतील अष्टपैलू खेळासाठी जाणला जातो. हा खेळाडू अगदी सळवे गाव असू द्या पाटण तालुका. कमी गतीने टाकलेला बैठक फटका. सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेग ला फेकून दिलाय. चेंडू सीमारेषा पार. फलंदाज अक्षय सलते यांच्या बॅट मधून ह्यूज हिट षटकार. अक्षय सलतेवाडी गावचा खेळाडू काय बैठक फटका सजवलाय. चांगलं टायमिंग. 17 धाव फलकावर. अगदी गुडलेनला चेंडू टाकलेला जातोय. चांगला चेंडू सळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अधिक काटकर आहेत. इन ऍक्शन निर्धाव चेंडूची होईल सांगता डॉट बॉल. 17 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस टीम जुळेवाडी सळवे 11. एक षटकार आल्यानंतर चांगला चेंडू. रवी बोरगे यांचा हात चांगला चेंडू गुडलेनला सळ हिट केला जातोय. अगदी चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ घेत असताना सुकी खेळपट्टी आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपण पाहताय परंतु पावसाचा लवलेश नाहीये. अगदी या सुक्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडावा लागेल. 4 चेंडू मध्ये रवी बोरगे यांनी धावा खर्च केल्या 7. अगदी या षटकार आल्यानंतर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना रवी बोरगे. अक्षय सलते अगदी हुक करण्याचा प्रयत्न परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू सोडून दिलाय. एस पंच. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल अगदी व्हाईट बॉल साठी. येस अगदी तिसरे पंच देखील तपासतील. ओमसाई एमटीसी. येस उंचीसाठी वाईट साठी घेतलाय रिव्ह्यू. अगदी कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नाहीये परंतु पंचांना जर शंका असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून अगदी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. येस अगदी तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. अगदी अकूट टप्प्याचा चेंडू खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज अक्षय सलते आणि यास अगदी तिसरे पंच अगदी निहाळत असताना ओमसाई एमटीसी संपूर्ण टेक्निकल टीम इन ऍक्शन पाहायला मिळते. येस तिसऱ्या पंचाचा निर्णय. इट्स अ व्हाईट बॉल. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये असताना चेंडू सोडून दिलाय. तिसऱ्या पंचांचा अगदी निर्णय आलाय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 18 धाव फलकावर. अगदी जुळेवाडी सळवे दोन्ही संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या विरोधात कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी दोन्ही पाटण तालुक्यातील संघ. पुढचा चेंडू रवी बोरगे. अक्षय सलते शॉर्ट पूलचा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून वेगाने जरूर आल्यात. चांगला झेल पकडलाय.
सनी यांनी टिपला झेल. फलंदाज अक्षय सलते, सलतेवाडी बॅक टू द डगआउट. कौतुक करावं लागेल सनी यांचं. अगदी चांगले क्षेत्ररक्षणासाठी जाणले जातात. 18 धावा धावफलकावर. तिसरा धक्का दिलाय टीम कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी. आणि सनी यांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या वेळेला पाटण तालुक्यातील सळवे गावासाठी क्रिकेट खेळतात त्यावेळेला त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण राहतं. आणि आज मात्र 2 गाव 1 मर्यादित चांगला झेल पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज 5, 18ला 3. टीम कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी. यस अगदी 18 धावा धावफलकावर. 3 गडी बाद. नवीन फलंदाज मारुती चव्हाण. साळकेवाडी गावचे खेळाडू आहेत. आणि बॉस यांचा वाढदिवस जरूर अगदी 22 ऑगस्टला आहे, परंतु त्यांच्यावर आजपासूनच शुभेच्छांचा वर्षाव अगदी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून अगदी लाईव्ह कमेंट्स देखील दाखवल्या जातील. आम्ही त्या देखील वाचून दाखवू. 1 टू गो. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी योग्य दिशेला आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता. रवी बोरगे यांचं यशस्वी षटक समाप्त होत आहे. रवी बोरगे यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्या. 8, 1 गडी बाद केला. 2 षटकांची सांगता. 2 षटकाखेर कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी 18ला 3. यस अगदी 2 षटकांची सांगता. 18ला 3. टीमची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे करत असताना टीम झुळेवाडी सळवे 11. अमित सुर्वे हॅपी बर्थडे शिवादादा बॉस. नंतर पनू येळवे हॅपी बर्थडे बॉस. पश्चिम महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय शिवाजीदादा बॉस यांच्या माध्यमातून देखील कमेंट केली जाते. अनिकेत बोरगे यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. गणेश काटेकर साहेब यांची देखील कमेंट आहे. शिवाजीदादा बॉस आणि किरण मस्कर यांनी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक वेगळी क्रांती केली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटला अमर कदम आहेत कट संघाचे कर्णधार. तत्पूर्वी 1 धाव घेतली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 19. शैलेश काळे अगदी मराठा वरे जुळेवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू. अंतिम षटक. अकुटप्पाचा चेंडू हाताळला जातोय. चेंडू पडल्यानंतर अगदी सरळ यष्टीरक्षक रवी बोरगे यांच्या हातामध्ये जाऊन विसावेल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. या सामन्यामध्ये टीम जुळेवाडी आणि सळवे 11ने चांगली गोलंदाजी केली आहे आणि क्षेत्ररक्षण देखील चांगले केले. ही जमेची बाब आहे. धावा मात्र रोखल्या गेल्या. धावांवर अंकुश ठेवलाय. 4 चेंडू शेष असतील पहिल्या डावातील. मारुती आणि सूरज यांना मोठे फटके खेळावे लागतील. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1 धाव मात्र दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. या सिंगलवर अगदी समाधान मानायच्या आधीच 2 धावा पूर्ण केल्यात. अगदी एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी थोडीशी सुखी केले मी तर म्हणेन. या 2 धावेने टीमची धावसंख्या 21. शैलेश काळे यांचा वेग पाहायला मिळाला आहे चेंडूवर. चेंडू अगदी वेगाने पाहायला मिळतो. यष्टीरक्षक रवी बोरगे धावचित करण्याची संधी होती, परंतु इथे अगदी पंचांकडे नजर असेल. ज्या प्रकारे यष्टीरक्षण केलं रवी बोरगे यांनी, परंतु फलंदाज थोडासा अगदी पुढे सरसावला होता आणि फलंदाज मात्र अगदी सुरक्षित असेल का? यस पंच. यस अगदी शहानिशा केली जाते. दोन्ही पंच अगदी या चेंडूवर मात्र काहीतरी वेगळं घडलंय. यस पंच. येस कोणतीही धाव नसेल, कारण की चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बदललेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम आपल्याला या बॉस चषक मध्ये पाहायला मिळत आहेत. शैलेश काळे अगदी वेगाने हाताळलेला चेंडू. फलंदाज मारुती यांना काही चेंडू कळला नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावसंख्या अगदी स्थिरावत असताना धावफलकावर 21 धावा. 5 चेंडू हाताळलेत शैलेश काळे यांनी. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. 1 टू गो.
शेवटचा चेंडू देखील वेग आणि प्रचंड वेग पाहायला मिळतोय. शैलेश काळे यांनी अगदी यशस्वी षटक हाताळलं. अवघ्या 3 धावा खर्च केल्या पहिल्या डावाची. होते सांगता प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम कल्पतरू चाळकेवाडी सलतेवाडी 21 धावा धावफलकावर. 22 धावांचं लक्ष टीम जुळेवाडी सळवे 11. चला आम्ही लक्ष वेधतोय टीम दोंडेवाडी कोंडगाव आपण सज्ज राहायचंय. 22 रन्स टू विन टीम जुळेवाडी सळवे 11. दोन गाव एक टीम साठी अगदी आपल्याला प्रथम पारितोषिक पाहायला मिळत आहे. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार आम्ही त्या व्यक्त करत असताना शिवाजी जाधव बॉस यांच्यावर असलेलं प्रेम, संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार आणि संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कमिटी यांचा कटआउट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉस टॉस का बॉस मध्ये अगदी संपूर्ण शुभेच्छा देत असताना त्यांचा मित्रपरिवार बॉस यांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय शुभेच्छा घनसोली कॉलनी नवी मुंबई यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. 22 धावांचं लक्ष टीम सळवे जुळेवाडी या संघाला. संपूर्ण बॉस यांचा मित्रपरिवार नाना माडिक साहेब, अशोक दादा सकपाळ साहेब, गोपीदादा सूर्यवंशी साहेब, पैलवान समीर देगे साहेब, दिनेश महाडिक साहेब, निलेश दादा कोळसकर साहेब, संपूर्ण मित्रपरिवाराचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण प्रत्येकाने अगदी बॉस यांच्यावर असलेलं प्रेम दर्शवत असताना पश्चिम महाराष्ट्र 10 संघ 10 टीम मर्यादित गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक युट्यूब सौजन्य निलेश दादा कोळसकर साहेब, सर्व करंडक बाबूराव पाटील पश्चिम महाराष्ट्र 2 गाव एक टीम साठी नाना माडिक साहेब यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आपलं देखील मनपूर्वक आभार. युट्यूब सौजन्य निलेश दादा कोळसकर साहेब प्रथम पारितोषिक पाटण तालुका मर्यादित दिनेश महाडिक साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार. 22 धावांचं लक्ष सलामीचे फलंदाज रवी बोरगे सळवेगावचा खेळाडू आणि त्यांच्या साथीला अष्टपैलू खेळाडू मराठा वॉरियर जुळेवाडी संघाचा खेळाडू शैलेश काळे. लक्ष जरूर छोटा आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं. 22 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स टीम जुळेवाडी सळवे 11. षटक क्रमांक 1 गोलंदाज अक्षय सलते मॅन फ्रॉम सलतेवाडी. अगदी लक्ष छोटा आहे परंतु जर कठीण करायचं असेल तर पहिलं षटक अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. कारण ज्या वेळेला क्रिकेटमध्ये लक्ष छोटं असतं सामने अगदी रंगतदार होतात आणि क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. कारण दुपारच्या सत्रामध्ये अगदी 10 पश्चिम महाराष्ट्रातील तालुके खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शयन 11 कराड ग्रामीण मैत्री ग्रुप जावली. दुसरा सामना परी 11 कराड स्वराज्य 32 शेळा. ही मात्र प्रेक्षकांना लक्ष असेल या सामन्यावर. त्यानंतर पाटण वॉरियर्स ओवी स्पोर्ट जावली, श्रीनाथ पुरंदर 11 वाई पश्चिम भाग क्रिकेट संघटना आणि या शेवटचा सामना असेल मातोश्री 11 वाई KSK महाबळेश्वर. चला सामन्याला होईल सुरुवात. 22 धावांचं लक्ष यस सामन्याला होईल सुरुवात. अक्षय सलते पहिला चेंडू घेऊन शैलेश काळे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू ओव्हर पिच इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फटका खेळला जातोय. चेंडू सीमा रेषा पार. शैलेश काळे यांच्या बॅट मधून बॉस चषक चौकार. पहिला चेंडू ज्या प्रकारे अगदी कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय चांगला फटका. धावांचा श्री गणेश होत असताना या चौकाराने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अगदी निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. या चेंडूवर अगदी 1 धाव प्राप्त होईल. ज्या प्रकारे या पहिल्या चेंडूवर प्रहार केला अक्षय सलते यांच्यावर त्यानंतर मात्र अक्षय सलते यांनी अगदी टप्पा बदलला आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करावं लागतं.
कधी तुमच्यावर फलंदाज हवी ठरेल, परंतु गोलंदाजाला आपल्याला अचूक टप्प्यावर मारा करावा लागतो. तुमच्याकडे भात्यामधले वेगवेगळे चेंडू हाताळावे लागतात. रवी बोरगे ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने चेंडूला अगदी दिशा दिली कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे. डीपला क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत, दूर राहतील क्षेत्ररक्षक शैलेश. त्याच दरम्यान 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 धावा धाव फलकावर. 14 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. टीम जुळेवाडी सळवे 11 आणि त्यांचे प्रशंसक, त्यांचे चाहते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आज या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. कमी गतीने टाकलेला चेंडू, बैठक फटका. चेंडू हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. पकडला जाईल झेल. सूरज चाळके अप्रतिम झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. रवी बोरगे झेल बाद. पहिला धक्का टीम जुळेवाडी सळवे 11. अगदी रवी बोरगे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऊन खूप पाहायला मिळते. अगदी या रणरणत्या उन्हामध्ये खेळपट्टीवर धावा करणं थोडंसं कठीण असतं, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये धावा कराव्या लागतील. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न आणि या क्षेत्ररक्षक अगदी मिड विकेटला तैनात होते. चांगला झेल पकडला सूरज चाळके. चाळकेवाडी गावचे खेळाडू, कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 अँगल मध्ये हा अगदी आपल्याला रिप्ले दाखवला जातोय. रवी बोरगे अगदी फटका खेळता क्षणी त्यांना देखील जाणवलं होतं की टायमिंग झालेलं नाहीये आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलंय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा धाव फलकावर. 1 गडी बाद. 13 चेंडू मध्ये 15 करायचे आहेत. अजून सामना संपलेला नाहीये. सामना इथून देखील फिरू शकतो. नवीन फलंदाज प्रमोद कदम पीके. 1 टू गो. प्रमोद अगदी ऑन साइडला खेळायचा होता. गोलंदाज अक्षय सलते. शेवटचा चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. चेंडू जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची सांगता 7 ला 1. टीम जुळेवाडी सळवे 11. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 15 धावा. 15 रन्स टू विन इन 12 बॉल्स. टीम जुळेवाडी सळवे 11. यस बॉश चषक 2024 मध्ये श्रेयश 11 कराड ग्रामीण मनपूर्वक स्वागत. वेलकम श्रेयश 11 कराड ग्रामीण. आणि मैत्री ग्रुप जावलिया हे देखील बॉस यांच्यावर असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. ते 1 तासापूर्वीच दाखल झालेत. अगदी जावली तालुका असू द्या, संपूर्ण सातारा जिल्हा अथवा पश्चिम महाराष्ट्र, बॉस यांचे अगदी चाहते, बॉस यांचा मित्र परिवार संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्येच आपल्याला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 सूरज चाळके. अगदी चांगला झेल पकडला होता तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. 12 मध्ये करायचे आहेत 15. सामना अजून देखील दोन्ही बाजूला जाऊ शकतो. शैलेश काळे ऑन स्ट्राईक. शैलेश काळे विकेट करण्याचा प्रयत्न यस पंच कळवत आहेत. 1 धाव घोषांकित स्वरूपात प्राप्त होईल. परी 11 कराड यांचा देखील आगमन झालंय. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट. अगदी ज्या संघाने विजेतेपद फटकावलं होतं तो संघ अगदी परी 11 कराड. वेलकम सुस्वागतम. टप्पाचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन टॅपचा फटका पाहायला मिळतो. धावचीची संधी असेल. चुकी घडली आहे. शैलेश काळे यांनी केले चुकी धावपात स्वरूपात. दुसरा धक्का टीम जुळेवाडी सळवे 11 ला. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला मारुती चव्हाण यांनी गेले आणि इथे मात्र सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण होईल का हे पाहायचंय. कारण शैलेश काळे बाद झालेत म्हणजे टीम जुळेवाडी सळवे 11 अडचणीत येईल का, पुनरागमन करेल का टीम कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी हे देखील पाहायचं आहे. कारण प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल कारण हा धावपात या सामन्यामध्ये कलाटणी देईल का. नवीन फलंदाज कुमार अमर कदम आणि जर कुमार अमर कदम यांनी हा सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी तर बॉस यांच्या माध्यमातून एक स्पेशल गिफ्ट असेल. सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण. क्षेत्ररक्षकाचं कौतुक. मारुती चव्हाण वेगाने चेंडूवर गेले आणि पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि या धावेची खरंच गरज होती का आता मात्र प्रश्न पडला असेल. 10 मध्ये करायचे आहेत 14 धावा. शैलेश काळे यांनी मी तर म्हणेन चुकी गेले, परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक करायला लागेल गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाचं. ही धाव खरंच नव्हती असं मी तर म्हणेन. आणि 12वा खेळाडू देखील वेद चव्हाण ते देखील सांगतात खरंच नव्हती कारण सामना तुमच्या आटोक्यात आहे. आता सामना फिरवायची संधी आहे. गोलंदाज सूरज सज्ज होतील. सूरजचा हा बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आहे. क्षेत्ररक्षक श्रीकांत
चेंडू फील्ड करतील, अवघी एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. एका धावेने सामन्यातील समीकरण बदललं जात आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 9 धावा, 9 चेंडूमध्ये 13ची आवश्यकता. हा सामना सहजासहजी सोडणार नाहीये कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी, कारण पाटण तालुक्यातील हे दोन्ही मातब्बर संघ आहेत. विचार केला तर एका बाजूला जुळेवाडी सळवे 11 अमर कदम ऑन स्ट्राइक. अमर पहिला चेंडू अगदी सोडून दिलाय, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. या चेंडूवर वेग पाहायला मिळाला. सूरज चाळकेवाडी गावचे खेळाडू आहेत, परंतु कौतुक करावं लागेल. अगदी जर वय वर्ष पाहिलं सूरज चाळके यांचं 22, अगदी अंडर 22 चा खेळाडू आहे, परंतु वेग पहा, प्रचंड वेग. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतील का? वेगाने हाताळलेला चेंडू, शॉर्टम पूलचा फटका, जेलची संधी असेल. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण केल्या, चुकी झाली. अगदी क्षेत्ररक्षकांनी जर हा झेल पकडला असता तर मात्र सामन्यामध्ये रंगतता निर्माण झाली असती, परंतु 2 धावा प्राप्त केल्यात. अमर यांचं खातं उघडलं जात आहे. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 धावा धाव फलकावर. 8 चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. अजून देखील सामना दूर आहे. सूरज चाळकेवाडी गावचे खेळाडू समोर सळवे 11 अमर कदम. हा चेंडू देखील वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, चुकी झाली, खराब दिशा. मी तर म्हणेन अगदी वेगाने टाकण्याच्या प्रयत्नात गोलंदाजीची दिशा चुकली आहे. तुमच्या गोलंदाजीची दिशा तुमच्या संघाची दशा ठरवते, आणि ते मात्र सूरज चाळके वेगाने हाताळण्याच्या प्रयत्नात अवांतर धावा खर्च करत असताना 13 धावा धाव फलकावर. सूरज चाळके पुन्हा एकदा वेगाने हाताळलेला चेंडू, ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतील. 2 धावा पूर्ण. तिहेरीचा प्रयत्न, एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. अगदी अमर आणि प्रमोद यांच्या माध्यमातून 3 धावा पूर्ण केल्यात. आणि पहा अगदी वेगाने, अक्षरशः चित्याच्या चपळाईने अमर कदम 3 धावा पूर्ण करत असताना काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अगदी दर्जेदार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 7 धावांची आवश्यकता असताना अगदी पंच वळतील. व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. सूरज चाळके कुठेतरी वेगाने हाताळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु दिशा खराब आहे. येस पंच, अगदी चेंडू शरीराला स्पर्श झालाय का हे पाहायचंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल, परंतु ओम साई एमटीसी आहे टेक्निकल टीम. येस पंच, येस, शरीराला चेंडू लागलाय का हे पाहायचंय. तिसरे पंच इन ऍक्शन, ओम साई एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन. परंतु मी म्हणेन सूरज कुठेतरी वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतायत, दिशा खराब आहे. नाहीतर सूरज यांचे अगदी वेग आहे. हा चेंडू मात्र निर्णायक असेल, कारण अगदी 7 चेंडू मध्ये यस तिसऱ्या पंचांचा अगदी निर्णय येईल. व्हाईट बॉल. चला प्लीज टीम थोडस फास्ट करा. व्हाईट बॉल आहे आणि रिप्ले मध्ये अगदी झूम करून दाखवलं जात आहे. कॅमेरामॅन 81-82 अक्षय शेठ महात्रे, कौतुक करावं लागेल कॅमेरामॅन. टीमची धावसंख्या या अतिरिक्त धावेने 17 धावा धाव फलकावर. 7 चेंडू 5 ची आवश्यकता. चला फास्ट खेळा प्लीज. 7 चेंडू 5 ची आवश्यकता. येस, आपला 12वा खेळाडू आहे. अगदी कौतुक करावं लागेल, कारण त्याचं लक्ष देखील तेवढंच आहे. तर 12वा खेळाडूचं अगदी टीम कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी, चांगलं टीम वर्क. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. घोषांकी क्षेत्रामध्ये शेवटच्या चेंडूवर 1 धाव निश्चितच प्राप्त होईल. 18 धावा धाव फलकावर. 6 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 4 ची गरज. अगदी आबा यांचं देखील कौतुक, कारण आपल्या चिरंजीवाला क्रिकेटचे धडे त्याने देखील दिलेत, परंतु त्याचं कौतुक की त्याने प्रत्येक खेळाडूचं नाव, त्यांच्या गावाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवलंय. 6 चेंडू 4चं समीकरण. टीम जुळेवाडी सळवे 11 विजयासाठी. निश्चितच हा सामना देखील अजून संपलेला नाहीये, कारण 6 चेंडू मध्ये 4 ची गरज आहे. एखादं चांगलं षटक हाताळलं जाईल का, हे अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज सज्ज होईल हे देखील पाहायचं आहे. कर्णधार कोणत्या खेळाडूवर विश्वास दाखवेल
हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. अंतिम षटक अमोल चाळकेवाडी गावचे खेळाडू आहेत. 6 चेंडूमध्ये 4ची गरज आहे. अगदी चांगल्या टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर सामना फिरू शकतो. अद्याप सामना संपलेला नाहीये. अमर कदम आणि प्रमोद दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर. 6 चेंडू 4ची गरज. अमर कदम ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू फुटवरचा वापर करत असताना अगदी अचूक टप्प्यावर चेंडू हाताळलाय यष्टी रक्षक विनोद. उर्वरित काम पूर्ण करत असताना 5 चेंडूमध्ये 4ची गरज. अगदी सामना रंगलाय. टीट फॉर टॅट अशी लढत पाहायला मिळते. अमोल चाळकेवाडी गावचे खेळाडू हार मानायला तयार नाहीयेत. हा चेंडू देखील वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट बॉल. खराब गोलंदाजी. अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला जातोय टीम कल्पतरू चाळकेवाडी सलतेवाडी या गोलंदाजांनी, परंतु दिशा खराब आहे. हे चेंडू जर तुम्ही चांगल्या टप्प्यावर हाताळला तर तुम्हाला निर्णय काहीतरी वेगळा पाहायला मिळेल. 5-3 ची गरज असताना ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. डीपला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने पकडण्यामध्ये अपयश आलंय. अगदी प्रेक्षकांनी डोक्याला हात लावलाय. इथे जर चेंडू पकडला असता तर चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. 4 चेंडू 1ची गरज. क्षेत्ररक्षण मध्ये डीपला चांगलं झाले. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अक्षय सलते चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पहा अगदी सरळ यष्टीरक्षकाच्या उजव्या बाजूला, परंतु थोडस पकडण्यामध्ये अपयश. 4 चेंडूमध्ये 1ची गरज. आता मात्र सामना खुला झालाय का? जुळेवाडी सळवे 11. एका धावेची गरज विजयासाठी. गोलंदाज सज्ज. विजयी धाव. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिल्या स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 3 चेंडूमध्ये 1ची गरज. गोलंदाज अमोल चाळकेवाडीचे खेळाडू आहेत. समोर अमर कदम मॅन फ्रॉम सळवे 11. एका धावेची गरज असताना इथे मात्र पदळतेचा वापर जरूर केला. आता मात्र सामन्यामध्ये रंगतता निर्माण झाली. 2 चेंडूमध्ये 1ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. चित्तथरारक सामना, रोमहर्षक सामना दबाव पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाज अमोल आहेत, हार मानायला तयार नाहीत. समोर अमर कदम. आता मात्र प्रमोद गेलेत. आता चर्चा केली आपल्या सहकार्याशी आणि कानमंत्र दिलाय, कारण 2 चेंडूमध्ये 1ची गरज असताना अगदी दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. दबावामध्ये कोण विजयी ठरेल? व्हॉट अ मॅच. अगदी चित्तथरारक सामना. 4 गावांचा नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागू राहिले या स्पर्धेवर. 2 चेंडू 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज असताना अकुट टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय आणि ते मात्र यस पंच सांगतील. पंचांचा इशारा वाईट बॉल. यस तिसऱ्या पंचांची वाईट चेंडूसाठी मागणी केली गेली आहे. 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. थर्ड अंपायर इन ऍक्शन. अमोल चाळके अप्रतिम गोलंदाजी जरूर केले, परंतु आता या चेंडूवर मात्र काय घडामोड घडले हे पाहिजे. 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. ज्या प्रकारे अमोल चाळके यांनी गोलंदाजी केली कौतुक व्हायला पाहिजे, परंतु अमर कदम आणि प्रमोद या फलंदाजांना मात्र अगदी ज्या प्रकारे धावांचा संघर्ष करत असताना अमोल चाळके यांनी भाग पडले. दोन चेंडूमध्ये 1ची गरज आहे. आपण पाहताय शिवाजी यादव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2024 तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पंचांचा इशारा. वाईट चेंडू. सामना जिंकलाय टीम जुळेवाडी सळवे 11. अगदी सामना जरूर जिंकलाय टीम मराठा ओरे जुळेवाडी सळवे 11, परंतु कौतुक व्हायला पाहिजे टीम कल्पतरू चाळकेवाडी सलतेवाडी. जरूर तुम्ही पराभूत राहिलात, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकलेत. चला टीम धोंडेवाडी कोंडगाव, आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. आणि मित्रांनो प्लीज लाईनअपची शिस्त पाळा, कारण पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्राची लाईनअपची शिस्त आहे. अगदी 2 गाव 1 टीम मर्यादित मधील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल.